आज दुपारी जेव्हा मी पायाची आडी घालून अशी बेडवर बसले तेव्हा विशू माझ्या शेजारी आला आणि त्यालाही माझ्यासारखं बसायचं होतं आणि मी त्याला चॉकलेट असं काही देत नाही जास्त तर, आणि जेव्हा कधी देते तेव्हा तो एवढा एन्जॉय करून तो चॉकलेट खातो ना, तर बघा तो चॉकलेट खाताना किती आनंदी होता. आणि त्याला मी जेव्हा मूग डाळ खायला दिली तेव्हा त्याने सगळी बेडवर सांडून दिली. मला थोडंसं काम करायचं होतं तर त्याला मी ती भरण्यासाठी असं कामाला लावून दिलं आणि माझं काम आवरून घेतलं. आणि हे जे वाळलेले हरभरे होते तर तेच आम्ही इथे बाल्कनीमध्ये खायला बसलेलो होतो इव्हिनिंगला. तर विशूला आता ते त्याच्या हाताने सोलता येतात तर त्याच्या हाताने सोलून तो खात होता. आणि मी बनवायला घेतलेले होते इकडं कॅरामलाइज मखाणे. तर ते बनवण्यासाठी आहे ना, हे मखाणे मी आधी छान रोस्ट करून घेतले थोड्याशा तुपामध्ये. त्याच्यानंतर कढईमध्ये थोडासा गूळ घातला. हे भाजलेले मखाणे त्याच्यात ॲड केले, छान असं मिक्स करून घेतलं. आणि रोस्ट झाल्याच्या नंतर हे क्रंची होतात, छान टेस्ट आलेली होती. जेव्हा विशूला खायला दिले तेव्हा त्यालाही खूप आवडले, छान टेस्ट झालेली होती याची. आणि आज इव्हिनिंगला परत आम्ही गेलेलो होतो इकडे भंडारा डोंगराच्या पायथ्याशी सप्ताह होता तिथे. तर खरंच संध्याकाळी खूप छान वाटत होतं तिथे. मोठ्या ओळीने